नका। जय महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी विनायक पवार, पालघर। मनपा सभागृहात विरोधक आक्रमक झाले। पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घोषणाबाजी केली, तर महापालिकेत सत्ताधारी विरोधक आमने सामने पाहायला मिळाले। आंदोलनाच्या पुढेतून आपल्याला प्रतिक्रिया दिली ती म्हणजेच की योग्य पद्धतीने यावरती चर्चा ही सुरू आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थानिक प्रश्न मांडणं तितके महत्त्वाचे आणि या ठिकाणी लोकसभेमध्ये अशा पद्धतीचे जे काही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे यावरती चर्चा सुरू आहे आणि त्यामुळेच आता या मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की सर्व नगरसेवकांनी खरं तर एक ध्येय मांडण्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक असतील, मनसेचे नगरसेवक असतील किंवा मग त्या ठिकाणी काँग्रेसचे नगरसेवक असतील, या ठिकाणी ध्येय मांडून मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपल्याला बसल्याचे पाहायला मिळतात। महासभेचे आयोजन होतं, महासभेत या ठिकाणी सर्व नगरसेवक दाखल झाले होते, मात्र आता आपण पाहू शकता की या महासभेचं हे वेगळ्याच ठिकाणी त्या ठिकाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी एक आंदोलन हे सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सर्व नगरसेवक या ठिकाणी खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या या मुख्यालयामध्ये खाली बसून आपला निषेध हा प्रामुख्याने नोंदवत आहेत आणि त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे मुद्दा हा उपस्थित करावा अशी मागणी प्रामुख्याने सर्व नगरसेवकांच्यासाठी, मात्र सभागृह सुरू होण्यापूर्वीच या ठिकाणी सर्व नगरसेवकांच्या। नमस्कार, मी प्रणिता बोरसे। आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। मुंबई मनपा सभागृहात विरोधक आक्रमक झाले। पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घोषणाबाजी केली। महापालिकेत सत्ताधारी विरोधक आमने सामने आले। एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। तर संसदेच्या सभागृहापासून मनपाच्या सभागृहापर्यंत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा तापलेला आहे आणि त्यामुळेच मुंबई मनपा सभागृहात सत्ताधारी विरोधक आमने सामने आले। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, एकीकडे आपण पाहतोय दिल्लीत वातावरण तापलंय, तर दुसरीकडे मुंबई मनपाच्या सभागृहातही सत्ताधारी विरोधक याच मुद्द्यावरून आमने सामने आले। निश्चितच प्रणिता, म्हणजे आज मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून महासभेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं, मात्र या सभागृहाच्या सुरुवातीलाच खर तर विरोधकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोंधळ घडल्याचा पाहायला मिळाला। जय, माफ करा, मी तुम्हाला थोडंसं थांबवते। आपल्यासोबत मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर जोडल्या गेल्या आहे। किशोरी ताई, मुंबई मनपामध्ये हा गोंधळ झालेला आहे। पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घोषणाबाजी केली आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडूनही घोषणाबाजी पाहायला मिळाली। हॅलो किशोरीताई, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय बोला। किशोरीताई, मनपा सभागृहात प्रचंड गोंधळ झाला। पेपर फुटीच्या मुद्द्यावरून प्रचंड विरोधक गोंधळ झालेला सत्ताधारी नाहीये। जी, या संपूर्ण देशामध्ये जो युवक रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्या निदर्शनात जर विरोधकांनी घोषणा दिल्या तर सत्ताधाऱ्यांचं काम असतं लॉ अँड ऑर्डर बिघडू नये, तर ते उलट अंगावर येत आहेत। म्हणजे देशापासून ते सरपंच पर्यंत चोऱ्या होत आहेत, राम मंदिर पासून ते अगदी तुमच्या सगळ्या उज्जैन मंदिर पर्यंत चोऱ्या होत आहेत आणि तरी आवाज नाही उठवायचा। ही कुठली लोकशाही? एक इन्स्पेक्टर दिल्लीमध्ये एका मुलीच्या मागून दांडा घुसवतोय, लाज नाही वाटत? एवढी मुभा दिली पोलिसांना? मुलींना फोडून काढा, युवकांना फोडून काढा, लॉ अँड ऑर्डर बिघडवली कोणी? किशोरीताई, यावेळी विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात आली, त्याच वेळी आपण पाहिलं की सत्ताधाऱ्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या। नाही, विरोधक हे तुम्हाला एखाद्या गोष्टीवर अंजन देत पण असतील, तर सत्ताधाऱ्यांनी लॉ अँड ऑर्डर, मी आता खणकर म्हणून जे आमचे नेते
त्यांना तेच फोन करते की अरे आता समजण्याला तर घ्या आणि तुम्ही मागे जा आम्ही मागे जातो, पण ऐकत नाहीये, अंगावर येत आहे. बरं, किशोरीताई, मनपाच्या सभागृहात हा मुद्दा शांततेनं मांडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला होता का? वातावरण तापलं का? शांततेत म्हणजे आम्ही सांगितलेलं निवेदन करतोय. निवेदन म्हणजे तेच असतं, आम्ही देशाची परिस्थिती सांगणार होतो या सभागृहाला. का नाही निवेदन करू दिलं? हे निवेदन करू नाही दिलं म्हणून हे वाढलं. असं महापौर चालवतायत सभागृह. जी किशोरीताई, विरोधकांना निवेदन मांडण्याची जर संधी दिली असती तर तुम्ही पण तुमचे मुद्दे मांडले असते, आम्ही मांडले असते. जी जी किशोरीताई, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. आपल्यासोबत नगरसेवक नवनाथ बन हे देखील जोडले गेले आहे. नवनाथजी, मनपा सभागृहात आज जो काही गोंधळ झालाय, काय बोलाल त्यावर? कारण विरोधक पेपरफुटी विरोधात आक्रमक झाले, सत्ताधाऱ्यांकडूनही घोषणाबाजी करण्यात आली. हा पेपरफुटीचा मुद्दा नाहीच आहे मुळामध्ये. भारत तेरे तुकडे होगे इंशाअल्लाह अशा पद्धतीच्या घोषणा जर का देण्यात येत असतील तर हे सभागृहामध्ये थपवून घेतलं जाणार नाही. हे तुकडे तुकडे गँग, तुकडे तुकडे गँग ही जाणीवपूर्वक सभागृहामध्ये देश विरोधी घोषणा देते. देश विरोधी घोषणा तुकडे गँगचं समर्थन केलं जाते. त्या तुकडे गँगचं समर्थन करणाऱ्यांना विरोधामध्ये आमची घोषणा आहे. तुकडे गँगच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांची घोषणा आहे. आम्ही अजिबात सहन करणार नाही. भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह अशा घोषणा सभागृहात कशा काय दिल्या जातात? हा विरोध आहे आणि अशा पद्धतीनं देश विरोधी भूमिका घेणाऱ्यांना आम्ही सहन करणार नाही. किशोरीताई दुर्दैवानं तुमच्या पक्षाचे काही लोक त्याला साथ देत होते. काँग्रेसला हा अधिकार नाहीये. मुळामध्ये देश विरोधी भूमिका सभागृहामध्ये तुम्ही विरोध करा, तुम्ही पेपरफुटीचा विरोध करा, तुम्ही भारतीय जनता पार्टीचा विरोध करा, परंतु तुम्ही देशाविरोधातल्या घोषणा देऊ नका. तुम्हाला देश विरोधी घोषणा द्यायचा अधिकार नाहीये. तुम्ही देश विरोधी घोषणा देत असाल तर भारतीय जनता पार्टी त्याला उत्तर देईल. उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अशा पद्धतीनं देश विरोधी घोषणा देऊ नका. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आंदोलन करा, विरोधात आंदोलन करा, तुम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करा, परंतु भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा जर का सभागृहामध्ये दिल्या जात असतील तर ते सहन केलं जाणार नाही. तुम्ही अशा पद्धतीच्या घोषणा सभागृहामध्ये देता आणि दुर्दैवानं समर्थन केलं जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. त्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचं हे आंदोलन आहे. आणि किशोरीताई, तुम्हाला विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची काही देणे घेणे नाहीये. तुम्हाला फक्त आदित्य ठाकरे यांचं करिअर सेट करायचंय. तुम्हाला अमित ठाकरे यांचं करिअर सेट करायचंय. त्याच्यासाठी हे आंदोलन आहे. अशा पद्धतीचं फक्त अजेंडा घेऊन सरकारला विरोध नाहीये. तुकडे गँगचं समर्थन दुर्दैवानं केलं जातं. नवनाथ बनजी, किशोरी पेडणेकरजी, तुम्हाला दोघांनाही माझा हा प्रश्न आहे की जर अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या, ज्या प्रकारे आरोप नवनाथ बन यांनी केलेला आहे, तर कुठेतरी पेपरफुटीचा हा महत्त्वाचा मुद्दा आणि विद्यार्थ्यांचं भविष्य हे बाजूला नाही राहत का? तर दोघांशीही सध्या आपला संपर्क तुटलेला आहे. किशोरी पेडणेकर, नवनाथ बन हे आपल्यासोबत जोडले गेले होते. एकीकडे पेपरफुटीचा मुद्दा हा उपस्थित करण्यात आला, मात्र नवनाथ बन यांनी विरोधकांवर आरोप केलेले आहे. देशविरोधी घोषणा देण्यात आला, त्यामुळे हा मुद्दा तापला, वातावरण